अरे भाऊ, तो अँकर अजून आलाच नाही आहे. पाहुणे स्टेजवर बसलेत. एक काम कर, हा माईक पकड आणि तूच स्टेजवर जा. मित्रांनो, अशीच सेम सिच्युएशन तुमच्यासोबत कधी ना कधी नक्कीच झाली असेल. लग्न असो, कॉलेजची गॅदरिंग असो किंवा कोणताही कार्यक्रम असो, अचानक तुमच्या गळ्यात सूत्रसंचालनाची माळ घातली जाते. मग काय, छातीत धडधड, पायाला थरकाप आणि तोंडातून शब्दच फुटत नाही. पण आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला कोणी अचानक माईक दिला ना, तर तुम्ही घाबरणार नाही, उलट स्टेजवर आग लावून याल. आज मी तुम्हाला अशा 5 भन्नाट ट्रिक्स सांगणार आहे, ज्या वापरून तुम्ही ऐनवेळी सुद्धा नंबर 1 सूत्रसंचालन करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची ट्रिक सर्वात भारी आहे. चला तर सुरू करूया. पहिली ट्रिक, 2 मिनिटांचा टाइम आउट घ्या. जशी तुमच्यावर ही जबाबदारी येईल तसं लगेच स्टेजवर पडू नका. स्वतःला फक्त 2 मिनिटे द्या. दीर्घ श्वास घ्या. सर्वात आधी आयोजकांकडून कार्यक्रमाचे 3 मुख्य खांब माहिती करून घ्या. यामधलं पहिलं, कार्यक्रमाचं हेतू काय आहे. वाढदिवस, निरोप समारंभ किंवा इतर कार्यक्रम. नेमकं कोणतं कार्यक्रम आहे ते माहिती होणे आवश्यक आहे. यामधलं दुसरं, मुख्य पाहुणे कोण आहेत त्यांची नावं नीट विचारून घ्या. स्टेजवर पाहुण्यांचे स्वागत करणाऱ्यांचे नावं लिहून ठेवा. तिसरं, कार्यक्रमाचा क्रम विचारून घ्या. कधी कधी कार्यक्रमात कुणाचा सत्कार, बक्षीस वितरण, गौरव हे केल्या जाते. ते आधीच माहिती असणे आवश्यक आहे. सोबतच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार कोण करणार आहे हे विचारून घ्या व तुमच्याकडे नावं लिहून घ्या. हे 3 पॉइंट्स कळाले की तुमचा 50% ताण तिथेच संपतो. यानंतर दुसरी ट्रिक, भीती लपवू नका, तीच तुमची ताकद बनवा. आता तुम्ही स्टेजवर गेलात, लोक तुमच्याकडे बघत आहेत. आता काय करायचं? स्क्रिप्ट तर नाही आहे. मग अशा वेळी खोटं आत्मविश्वासाचं नाटक करण्यापेक्षा प्रामाणिकपणा वापरा. याला म्हणतात आईस ब्रेकर. तुम्ही हातात माईक घेऊन असं म्हणू शकता, नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, खरं तर आज जे सूत्रसंचालन करणार होते ते अजून पोहोचले नाहीत आणि आयोजकांनी हा माईक माझ्या हातात दिला. माझी छाती सध्या 120च्या स्पीडनं धडधडते, पण मला माहीत आहे समोर बसलेले प्रेक्षक गुणी आणि समजदार आहेत, त्यामुळे तुम्ही मला नक्कीच सांभाळून घ्याल, हो की नाही? हे ऐकल्या प्रेक्षक हसतील आणि टाळ्या वाजवतील. का माहीत आहे? कारण तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट झालात. तुमची भीती आता गायब होईल. यानंतर तिसरं, चारोळ्या, शायरी आणि कवितांचा साठा. अचानक अँकरिंग करताना मध्येच गॅप पडतो. कधी कधी पाहुणे स्टेजवर यायला वेळ लावतात, तर कधी पुढची तयारी झाली नसते. अशा वेळी डेड सायलेन्स म्हणजे शांतता टाळण्यासाठी तुमच्याकडे 3-4 सोप्या शेरोशायरी किंवा मराठीतील चारोळ्या पाठ असायला हव्यात. उदाहरणार्थ, जेव्हा कार्यक्रमाची सुरुवात करायची असेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता, प्रकाशाच्या प्रवासाला एका दिव्याने सुरुवात होते. प्रकाशाच्या प्रवासाला एका दिव्याने सुरुवात होते. हजारो पाऊले चालली तरी सुरुवात एका पावलाने होते. हजारो पावले चालली तरी सुरुवात एका पावलाने होते. किंवा टाळ्या मिळवण्यासाठी, टाळ्यांचा कडकडाट असा असावा की येणाऱ्या पाहुण्यांनाही आपला अभिमान वाटावा. अशा 2-3 ओळी नेहमी डोक्यात फिट ठेवा. वेळेवर खूप कामी येतात. यानंतर चौथी ट्रिक, चुकीलाच विनोद बनवा. अचानक अँकरिंग करताना नाव चुकणं, शब्दांचा गोंधळ उडणं अगदी साहजिक आहे. समजा तुमच्याकडून एखाद्या पाहुण्यांचं नाव चुकलं, तर तिथेच अडकून पडू नका किंवा ओशाडवाने होऊ नका. लगेच हसून म्हणा, क्षमा असा विसर. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभावच इतका आहे की माझं लक्ष विचलित झालं. लोक तुमच्या प्रसंगावधानाचं कौतुक करतील, चुकीचं नाही. यानंतर तुमच्यासाठी बोनस आणि शेवटची गोल्डन ट्रिक, ती म्हणजे प्रेक्षकांना कामाला लावा. ही आहे आपली आजची सर्वात महत्वाची गोल्डन ट्रिक. जेव्हा तुम्हाला सुचत नसेल की पुढे काय बोलायचं, तेव्हा चेंडू प्रेक्षकांच्या कोर्टात टाका. प्रेक्षकांना प्रश्न विचारा, सगळ्यांचा चहा झाला का? लोकांना टाळ्या वाजवायला सांगा. चला, डाव्या बाजूच्या लोकांनी उजव्या बाजूच्या लोकांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. किंवा डाव्या बाजूच्या लोकांनी उजव्या बाजूच्या लोकांपेक्षा जोरदार टाळ्या वाजवा. लहान मुलांना पुढे बोलवा किंवा कोणाला तरी स्टेजवर बोलावून 2 शब्द बोलायला सांगा. यातून काय होईल? प्रेक्षक गुंतून राहतील आणि तुम्हाला विचार करायला 2 मिनिटांचा वेळ मिळेल. पण लक्षात ठेवा, ही शेवटची ट्रिक कार्यक्रम कोणता आहे त्यानुसारच वापरू शकता. आणि चला, पुन्हा तुम्हाला एक बोनस टिप देतोय. जर तुमच्याकडे कार्यक्रम सुरू होण्यासाठी 25 ते 30 मिनिटे असतील, तर सरळ आपला मराठी सूत्रसंचालन हा चॅनल बघायचा. या ठिकाणी तुम्हाला भरपूर चारोळ्या व प्रभावी वाक्य मिळतील आणि 20 ते 25 मिनिटात तुमची तयारी होऊन जाईल.
तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सूत्रसंचालन म्हणजे पाठांतर नाही, तर तो समोरच्या लोकांशी साधलेला संवाद आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा अचानक माईक हातात येईल तेव्हा घाबरायचं नाही. कॉलर ताठ करायची, चेहऱ्यावर छान हसू ठेवायचं आणि बोलायला सुरुवात करायची. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मित्राला अशी स्टेजची भीती वाटत असेल तर त्याला हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा. आणि तुम्हाला जर प्रभावी सूत्रसंचालक, प्रभावी निवेदक, प्रोफेशनल अँकर बनायचं असेल तर आत्ताच आपल्या मराठी सूत्रसंचालन या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शब्दांचे वैभव जपा आणि मंचाची शान वाढवा. खूप खूप धन्यवाद.